आपल्या जुन्नर विधानसभेचं बिगुल वाजलं. रणधुमाळी चांगली चालू झालेली आरोप प्रत्यारोपाचे सर्व विषय आत्ता जुन्नर विधानसभेत चालू आहेत. यामध्ये आत्ता आपली भूमिका पूर्णतः शांत झाली. काही काळापूर्वी आपण जुन्नर नगरपालिकेत नगरसेवक होतो. तेव्हा ड्रेस आपण कुर्ता घालायचे, व्हाईट कपडे घालून फिरायचे, नेता बनले. त्याच्यानंतर अचानक काही दिवसांनी आपण हिरवं जॅकेट घालायला सुरुवात केली आणि आज अचानक तुम्ही ब्लेझरवर यायला सुरुवात केली. नक्की हा बदल काय, का आपलं प्रेम कुठं वेगळीकडे गेलं? छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि ह्या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांचे, विशेष करून तुमचे आणि या जुन्नर तालुक्यातील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. ड्रेस कोडचा विषय असा आहे का मी ज्यावेळेला राजकारणात 96 साली आल्याच्या नंतर काँग्रेसमधून काम करत असताना मी पहिला पांढरा शर्ट घातला आणि पांढरा शर्ट घातल्याच्या नंतर मग काही दिवसांनी मग पॅन्ट घातली, मग कुर्ता घालायला लागलो, मग जॅकेट घालायला लागलो. परंतु 2022ला ज्या वेळेला मी वकील झालो आणि LLBची डिग्री पूर्ण केली, त्याचसोबत मी LLMI करतो आहे आणि माझी PhD पुढच्या वर्षी ही फायनल होणार आहे. त्यामुळं मी जे काही कपडे घातलेले आहेत ते माझ्या समाजाने, मुस्लिम समाजाने विशेष करून स्वीकार केलेले आहेत. आणि आपण काय असे म्हणजे माझ्या ज्या डिग्र्या आहेत ह्या आता तुम्ही बघाल तर जेवढे काही उमेदवार आज विधानसभेला उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांपेक्षा माझ्या डिग्र्या सरस आहे. आणि त्याच्यामुळं मी असं म्हणत नाही का बाबा राजकारणामध्ये आपण जे काम करतो आहे, समाजकारण करतो, पण त्यासोबत मी एज्युकेशन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे त्या हिशोबाने मी त्या मनात ब्रीदवाक्य धरून मी अजूनही शिक्षण घेत आहे. शिक्षण माझं चालू आहे. त्यामुळं मी जसं माझं एज्युकेट होत गेलो, मी मदरशात होतो त्यावेळेला कुर्ता घालायचो, टोपी घालायचो, आजही टोपी घालतो नमाजला. तर तसं मी टायमिंगनुसार आता मी वकील झालेलो आहे, LLB आहे, LLM आहे, मी पुढच्या वर्षी डॉक्टर होणार आहे. तर मी तसा ड्रेस कोड बदलत गेलो आणि माझ्या गुणवत्तेवर मी हे ड्रेस कोड फक्त बाजारात जाऊन मार्केटमधून कपडे आणून विकत नाही घेतले. मी जसे माझे एज्युकेशनल लेवल वाढवले तसं मी कपडे बदलत गेलो आणि आजही सगळे कपडे घालतो. मी तेही कपडे घालतो आणि हेही कपडे घालतो. म्हणजे सगळं आपलं काम चालू आहे. वकिली पण चालू आहे, राजकारण पण चालू आहे, समाजकारण चालू आहे. त्याच्यामुळं कपडे हा भाग वेगळा आहे. मध्ये आपण एक पॅलेस्टाईन संदर्भात मोर्चा काढला होता की एवढा विशाल मोर्चा होता. नक्की एवढं सगळं कामं चालू असताना वकिली, समाजकारण, राजकारण हा वेळ भेटतो कुठं, कसं? 24/7 हे माझं काम चालू असतं. समाजाचे दिवसभर मला जवळपास दुसरेही लोक आणि इतर समाजाचे लोक मला जवळपास दिवसभरातून 100 लोक भेटायला येतात. 100-150 मला फोन असतात आणि हे सगळे मॅनेज करून मी अभ्यासही करतो आणि माझे केसेसही बघतो, माझे क्लायंटही हँडल करतो. जुन्नर शहरामध्ये पॅलेस्टाईनचा मोर्चा काढायचं ज्यावेळेला ठरलं आमचं, तर त्याच्या अगोदर पुण्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. तर आमच्या इकडचे तरुण घाबरले होते की बाबा आपल्यावर गुन्हे दाखल होतील, अडचण होईल आपल्याला. परंतु या सगळ्यांची पर्वा न करता मी प्रचंड असा मोठा जुन्नरच्या इतिहासामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांना मिळून असा कधीच एवढा मोठा मोर्चा काढला नव्हता. तसा मोर्चा आपण काढून दाखवला. आणि विशेष म्हणजे आता जेवढे उमेदवार आहेत ना, या एवढ्या सगळ्या उमेदवारांचे मिळून जेवढ्या रॅल्या झाल्या ना त्याच्यापेक्षा हा डबल मोर्चा माझा होता. आणि हा जनमत हा आपल्यासोबत आहे. माझी संघटना इत्यादी कमी मुवमेंट ह्याच्या माध्यमातून हा मी मोर्चा ऑर्गनाईज केला होता. त्याचसोबत जुन्नर मुस्लिम संघटना, माझा छोटा भाऊ त्याचा अध्यक्ष आहे, तो सुद्धा याच्यामध्ये होता. आणि विशेष म्हणजे पुण्याच्या सारख्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले असताना मोठं धाडस करून शिवाय SP साहेबांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं काय झालं तर आम्ही तुम्हाला त्याच्यात धरू. तर हे सगळं धाडस करून मी हा मोर्चा काढला होता आणि माझ्या एकट्याच्या हिमतीवर मी हा मोर्चा काढून सगळ्या समाजाला दाखवून दिलं की आपणही जुन्नरमधला हा ऐतिहासिक मोर्चा, एवढा मोठ्या प्रमाणाचा मोर्चा काढू शकतो. आता हे जे राजकारण चालू आहे, आपण पण राजकारणात होते, नेत्यांबद्दल आपलं मत काय, की बाबा नेता कसा असावा? मी राजकारणात होतो म्हणजे काय मी राजकारण सोडलं नाही. मी राजकारणात आहे. नाही, सगळं चालू आहे. ते सगळं चालू असताना माझं समाजकारणही चालू आहे आणि राजकारणही चालू आहे. त्याच्यामुळं मी काय राजकारण सोडलेलं नाही. मी समाजकारणही करतो आणि राजकारणही करतो. परंतु आता जे उमेदवार जे आता उभे आहेत त्याच्यामध्ये विद्यमान आमदार अतुल शेडे बेनके आहेत,
शरददादा सोनवणे आहेत माजी आमदार, त्याचसोबत आशाताई बुचके आहेत, विघ्नर सहकारी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आहेत, जुन्नर चरण रागिनी आशाताई बुचके या ठिकाणी मैदानामध्ये आहेत, असे आणि देवरामजी लांडे आदिवासी भागातून उभे आहेत. असे अनेक कॅन्डिडेट आपले मत आजमावत आहेत, आपलं नशीब आजमावत आहे आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते प्रयत्न करत आहेत. सगळेच लोक चांगले आहेत, परंतु या सगळ्या विषयामध्ये तालुक्याच्या लोकांनी ज्याचं विजन चांगलं आहे, जो सर्वसमावेशक आमदार होऊ शकतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालू शकतो, सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला न्याय देऊ शकतो, अशा तालुक्याच्या लोकांनी अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे. लोकांनी बघायला पाहिजे का तो कसा नेता आहे, आपल्यासाठी कधी अवेलेबल आहे का नाही आहे, फोन उचलतो का नाही उचलतो, अडीअडचणीला मदतीला येतो का नाही येतो, निधी संदर्भात त्याचे नियोजन कसे आहे, किती लोकांना कसे निधी दिलेले आहेत आणि कशा पद्धतीनं त्याचं राजकारण पुढं उद्याच्या भविष्यात चालणार आहे, त्याचं हे बघून लोकांनी त्याचा पक्ष किंवा जातपात न बघता लोकांनी त्याला मतदान करायला पाहिजे आणि एक तालुक्याला सक्षम आणि चांगलं नेतृत्व देऊन शिवजन्मभूमी आहे आपली, ही पुढं जायला पाहिजे. शिवजन्मभूमीचं नाव महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये व्हायला पाहिजे, कारण शिवजन्मभूमीचा आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे आणि ह्या शिवजन्मभूमी ह्याचं नाव हे लौकिक व्हायला पाहिजे. आपल्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट आता येत आहे, बिबट सफारीसारखे अनेक चांगले प्रोजेक्ट येणार आहे. तर ह्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचं नाव हे देशभरात नव्हे जगभरात जायला पाहिजे, ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. साहेब, आता आपण हे नेत्यांबद्दल सांगितलं, पण आपल्यावर अशी बऱ्याच वेळ टीका होताना दिसली की आपण जातीयवादी आहे, हिरवा झेंडा जास्त करून आपण हिरवा झेंडा हाच जास्त पुढे आणतात आणि काही ठिकाणी आपण स्टेटमेंट पण दिलेले की अफजल खान माझा बाप आहे. नक्की काय प्रकार आहे? माझा बाप अफजल खान आहे आणि माझ्या हातात हिरवा झेंडा आहे, हे काही लपलेलं नाही. मी अनेक भाषणांमध्ये अनेक नेत्यांच्या समोर बोलतो ही गोष्ट का माझा बाप अफजल खान आहे आणि माझ्या हातात हिरवा झेंडा आहे. आता माझा बाप अफजल खान म्हणजे माझ्या बापाचंच नाव अफजल खानच आहे ओरिजिनलमध्ये. काही लोकांना गैरसमज होतो, ते शिवकालात जातात का शिवाजी. फेसबुकच्या प्रोफाईलवर पण आपण हो, माझ्या फेसबुक प्रोफाईलवर पण आहे का माझा बाप अफजल खान आहे आणि माझ्या हातात हिरवा झेंडा आहे. ह्याच्यात काही गैर नाही. माझा बाप अफजल खान असल्यामुळे मी त्याचंच नाव घेणार. माझा बाप अफजल खान आहे तर त्याचंच नाव मी शाहिस्ते खान सांगू का. त्याच्यामुळं माझा बाप अफजल खान आहे आणि माझ्या बापाचं ओरिजिनल नाव अफजल खान आहे, त्याच्यामुळं मी ते नाव घेतो. आणि हिरवा झेंडा राहिला विषय असा आहे का आपले वारकरी बांधव ज्यावेळेला वारीला जातात तर प्रत्येकाच्या खांद्यावरती भगवा झेंडा असतो, किंवा आपले जे साधू संत असतात त्यांच्या हातात भगवा झेंडा असतो, किंवा आपले मंदिरं असतात त्यांच्यावर भगवा झेंडा असतो. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे भगव्याचा मला अभिमान आहे, उद्धव ठाकरे म्हणतात आत्ता पण का भगव्याचा मला अभिमान आहे. मध्यंतरी त्यांनी एक GR काढला होता का प्रत्येक शासकीय आस्थापनेवरती भगवा झेंडा फडकवावा. तर हा भगवा झेंडा फडकवताना मला त्या भगवा झेंड्याचा द्वेष नाही. जसं वारकरी बांधव आमचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जाताना मला वाईट वाटायचं काहीच कारण नाही, तसंच इतर लोकांनी सुद्धा माझ्या धर्माचा झेंडा हिरवा आहे आणि माझ्या हातात हिरवा झेंडा आहे किंवा माझ्या खांद्यावर हिरवा झेंडा आहे तर वाईट वाटून घ्यायचं त्यांना कारण नाही. माझ्या हातात हिरवा झेंडा आहे मी बोलतोय आणि ज्यावेळेला मी असं बोलतो तर काही लोकांना असं वाटतं का आपला दुश्मन आहे काय. आमचे लोक सांगतात का हिरवा तू सांगतो हिरवा हातात घेतला तर भगवा तुझा दुश्मन होतो, निळा तुझा दुश्मन होतो, पिवळा तुझा दुश्मन होतो, ही काय भानगड आहे. तर तसं माझं म्हणणं आहे का माझ्या हातात हिरवा झेंडा होता, माझ्या हातात हिरवा झेंडा आहे आणि माझ्या हातात मरेपर्यंत हिरवा झेंडा राहणार आहे. आणि परंतु मी असं आहे का मी कुणाचाही द्वेष करत नाही. माझे अनेक इतर समाजाचे माझे मित्र आहे, माझ्या रविवारपेठेत माझे मित्र आहेत, कल्याणपेठेत माझे मित्र आहेत, तालुक्यातल्या विविध ठिकाणी माझे मित्र आहेत, माझे हिंदू समाजाचे अनेक मित्र आहेत. जर असं काय माझं असतं तर माझ्यासोबत ती लोकं नसती. माझ्या अनेक कामांमध्ये माझ्यासोबत काम करतात. नगरपालिकेत माझे अनेक सहकारी मित्र आहेत, माझ्या व्यवसायामध्ये अनेक सहकारी मित्र माझे आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. माझा हिरवा झेंडा हा धर्माचं प्रतीक आहे आणि ॲट द एंड ऑफ द डे संविधानाचा आपण आदर करतो. संविधान आपला महत्त्वाचं आहे आणि संविधानाच्या सेक्शन 25ने आम्हाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो का मी रोज मोठ्याचं मटण खातो, मी टोपी घालतो, मी दाढी ठेवलेली आहे, मी 5 वेळा नमाज पठण करतो. तर हे सगळे अधिकार मला घटनेच्या सेक्शन 25ने दिलेले आहे. आत्ता ह्या झालं आपलं वैयक्तिक विषय, पण आत्ता ही जी विधानसभा लागली त्याच्यात समाजाचा निर्णय काय की समाजाचं आता कसं राहील? समाजाचं जे चाललं आहे आता माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांना तसेच जे काही उमेदवार आहेत त्यांना माझी एक प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे का एकमेकांवर तुम्ही टीका करू नका, वैयक्तिक टीका करू नका, जातीपाती धर्माच्या टीका करू नका.
आणि त्याचसोबत त्यांचे जे कार्यकर्ते खाली जे आहेत, जे विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाचे आहेत. आता एका मुस्लिम समाजाच्या नेत्याने भाषणात सांगितलं का 90% मुस्लिम समाज तुमच्या बाजूने आहे. 90% मुस्लिम समाज हा तुमच्या बाजूने आहे. तर समजा हा आमदार पडला तर मग इथं जायचं का नाही मग बाकीच्या लोकांनी दुसऱ्या आमदाराकडं जो निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं आता कोणता असा मराठा समाजाचा माणूस सांगतो का 100% मराठा समाजाच्या बाजूने आहेत, 100% माळी समाज त्याच्या बाजूने आहे किंवा 90%? हा सगळा जो आहे हा मूर्खपणा आहे. सगळ्या ठिकाणी मताची विभागणी होत आहे आणि सगळ्या ठिकाणी लोक, आता काही लोकांचं रुझान तुतारीकडं आहे मुस्लिम समाजाचा, काही लोकांचा रुझान अतुल शेठ बेनके यांच्याकडं आहे, काही लोकांचा रुझान जो आहे तो शरददादांकडं आहे आणि काही लोक तर आपले देवराम लांडे यांच्या मागं पण आहे. त्याच्यामुळं समाजाची मिक्स प्रतिक्रिया आहे. हा, एक गोष्ट मात्र नक्की आहे की या ठिकाणी आम्ही समाजामध्ये जे वादविवाद जे चालले आहे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. आणि तालुक्यामध्ये माझ्या सगळ्या नेत्यांना मुस्लिम समाजाच्या ही विनंती आहे का आपण असे फालतू आणि भंपक स्टेटमेंट देऊ नये. जो संघर्ष करतो, जो समाजामध्ये असतो त्याने असे स्टेटमेंट केलं तर हरकत नाही, परंतु जे कधी मैदानात नाही, ते संघर्षात नाही, एक म्हणतो 10% पण त्याला मतदान पडू देणार नाही, एक म्हणतो 90%, एक म्हणतो 75%, हे टक्केवाऱ्या तुमच्या बाजूला राहून द्या. कारण पडल्यानंतर तुमच्या डोक्यावर फुटणार आहे जे काही कॅन्डिडेट पडणार आहे. त्याच्यामुळे आपण असं न सांगता बस समाजाची जी भूमिका, आम्ही समाज एकमत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजूनही मी प्रचाराला निघालेलो नाही आहे. पहिलं आम्ही आता एक परवापासून मी प्रचाराला निघणार आहे. समाजाचं मत जाणून घेणार आहे मी सगळ्यात अगोदर. समाजाच्या मनात काय चालले तुम्ही त्यांच्यावर लादण्यापेक्षा. आता इतके दिवस आपण बाहेर होते, पुणे, मुंबई, जुन्नर असे दौरे चालू होते. ह्या काळात आपला संपर्क राहिलाय का इथं जनतेशी? 100% मी कुठे गेलो नाही. आता आपण बघितलं, मी पारुंड्याचं आंदोलन केलं. पारुंड्याच्या आंदोलनामध्ये मी रात्रभर आंदोलन केल्यानंतर त्याच्यामध्ये मी 307 दाखल करायला लावला आणि मी कुठेही गेलेलो नाही. आणि मी माझ्या कामानिमित्त सकाळी गेलो तर संध्याकाळी परत येतो. वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांना मी लीगल ॲडवायझिंग करतो आणि माझे हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस चालू आहे. त्या कामाच्या संदर्भात मी बाहेर जातो, परंतु माझी जनता आहे, माझा मानणारा जो वर्ग आहे, जो तालुक्याभरात जिल्ह्याभरातून मला जो फोन करून विविध टेक्निकल मुद्दे, विविध अडचणीचे मुद्दे, विविध वक्फचे विषय, वक्फमध्ये विषयीचे आम्ही जवळपास 9,760 एकर क्षेत्रावर आम्ही काम करतो जुन्नर या ठिकाणी. तसं जिल्ह्याभरात आणि महाराष्ट्राभरात वक्फच्या माध्यमातून मुस्लिम समाजाची सेवा करत आहे. त्याच्यामुळं प्रचंड आमची समाजाशी नाळ आहे, लोकांशी नाळ जोडलेली आहे. आणि एक जुन्नर शहरामध्ये जमीर कागदी या नावाच्या व्यक्तीने अभ्यासाच्या जोरावरती, बुद्धिमत्तेच्या जोरावरती, त्याच्या धाडसाच्या जोरावरती मुस्लिम समाजाला अभिमानाने छाती काढून डोकं वर करून चालण्याची हिंमत मी त्याच्यामध्ये आणून दिलेली आहे. आणि मी त्याच्यासाठी भाग्यवान मानतो का परमेश्वराने मला नियुक्त केलं त्यासाठी. परमेश्वर म्हणजे हिंदीमध्ये शब्द आहे मखसूस, म्हणजे अल्लाने मला मखसूस केलेलं या कामासाठी. मी परमेश्वराचे, त्या अल्लाचे आभार मानतो का परमेश्वराने मला या संघर्षासाठी तयार केलेलं आहे आणि मरेपर्यंत हा संघर्ष हा माझा समाजासाठी. समाज म्हणजे फक्त काय मुस्लिम समाज नाही, मुस्लिम समाज हा माझी प्रायोरिटी जरी असला तरी माझ्याकडे इतर समाजाचे लोक पण भरपूर कामं घेऊन येतात. माझ्या वकिलीच्या माध्यमातून भरपूर लोक कामं घेऊन येतात. त्या सगळ्यांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो. आणि माझ्याकडं लोक ज्या वेळेला माझ्या दारामध्ये माणूस येतो, अपेक्षेने माणूस येतो, त्याला 100% ते माझ्या एफर्टने त्याला ताकद देण्याचं काम करतो. बऱ्याच वेळा चर्चा होती की आपण 250 ऑपरेशन मोफत केले, खरंय का खोटे? 100% माझ्याकडे रेकॉर्ड आहे ज्या लोकांचे मी ऑपरेशन केलेले आहेत. परंतु मला ती सवय नाही का फोटो काढणे, सोशल मीडियावर टाकणे वेगवेगळ्या ठिकाणी. आता आमच्याकडं काही नगरसेवक लाईट लावली का पकड घेऊन फोटो काढतात, काही नगरसेवक गटर चाललेले असे उपस्थित तिकडे जाऊन उभे राहून फोटो काढतात. हे सगळं वाईट आहे. माझी व्याख्या अशी आहे नगरसेवकाची का नचा नळ, गचा गटर आणि रचा रस्ता. नळ गटर रस्त्याचा सेवक म्हणजे नगरसेवक, पण मी नळ गटर रस्त्याचा सेवक नाही, मी त्याच्या पुढचा आहे. त्याच्यामुळे लोकांना सांगतो माझ्याकडे नळ गटरी फिटरी हे कामं आणू नका, मी त्याच्या पुढचा आहे. त्यामुळे मला त्याच्या पुढची कामं आणा आणि माझ्याकडे क्रिटिकल, किचकट, अवघड आणि खतरनाक डेंजर कामं माझ्याकडे आणा. ही फालतू कामं करायला मी नाही, दुसरे नगरसेवक आहे, भरपूर नगरसेवक, त्यांच्याकडे जावा आणि काम करा. पण
माझ्याकडं येणारा प्रत्येक माणूस हा समाधानकारक, माझ्याकडून सगळं माझं उत्तर, माझं समाधानकारक काम, तो जाताना हे समाधान घेऊन जातो का आपण व्यवस्थित ठिकाणी आलो होतो आणि ह्या माणसाकडे आपल्याला न्याय भेटेल. आणि त्या लोकांच्या न्यायासाठी मी अनेक दिग्गज अधिकाऱ्यांशी लढलेलो आहे, त्यांच्याशी खेटलेलो आहे, त्यांच्याशी भिडलेलो आहे. अनेक डॉक्टरांना मी मारलेलं आहे. तुमच्या चॅनलवरती मी अधिकृतपणे सांगतो, अनेक दिग्गज डॉक्टरांना मी मारलेलं आहे. काही लोकांनी तक्रार केल्या, काही लोकांनी नाही केलं, त्याला आपण घाबरतही नाही. आणि अनेक माझ्यावर गुन्हे पण दाखल आहे, त्याला मी कधी घाबरलो नाही. त्याच्यामुळं मी जे कामं केलेले आहे ते दाखवणे मला नाही आवडत. ते साहेब, आता हे झालं मुस्लिम समाजासाठी जो ह्या पंचवार्षिकमध्ये निधी आला, निधी वाटप जो झाला, त्याबद्दल आपलं काय म्हणतं? या पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे, हे आपण नाकारू शकत नाही. मोठ्या प्रमाणात निधी, जवळपास 32.5 कोटी रुपये जुन्नर शहरामध्ये त्यांनी दिलेले आहे. परंतु शरददादा सोनवणे ज्यावेळेला आमदार होते मागच्या पंचवार्षिकला, त्यावेळेला अल्पसंख्याक बहुक्षेत्रीय क्षेत्रामधून किंवा अनेक वैशिष्ट्यपूर्णमधून, नगरोत्थानमधून अनेक प्रकारे, मी माझ्या स्वतः नगरपालिकेत असताना, आता जुन्नर नगरपालिकेत काम करत असताना खलीलपुरा या ठिकाणी आणि सिपामुला अनेक ठिकाणी गटारीच नव्हत्या. खलीलपुऱ्यामध्ये तर ड्रेनेज लाईनच नव्हती. मी खलीलपुरा ज्या दिवसापासून स्थापन झाला, ओपन गटारी त्या मी बंद केल्या. हे काम मी केलेलं आहे. जरी मी नळ गटर रस्त्याचा सेवक नसलो तरी मी हे जे धोरणात्मक जे काम होते, मूलभूत सोयीसुविधाबद्दल काम होते, मोठे फंड्स आणले, कोट्यावधी रुपयामध्ये फंड्स आणले आणि ही कामं आपण केलेली आहे. आज आपण गेलं तर सगळ्या गटारी बंदिस्त आहे, प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीट झालेलं आहे. आमचे सगळे नगरपालिकेचे नगरसेवक सहकारी मित्र आणि मी शरददादाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आम्ही जे तालुक्यात आण्यापर्यंत पैसे वाटले. पण हे करत असताना एक मात्र नक्की आहे का, आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून मागील 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये एक मोठा निधी जुन्नर शहराला आणि तालुक्याला, मुस्लिम समाजाला विशेष करून मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आज चालू आहे. जमीर भाई, बऱ्याच वेळा तालुक्यात फिरताना असं चर्चा ऐकायला भेटते, एक आपण इस्लामिकवादी नेतृत्व किंवा तसंच म्हणलं तर छोटं ओबीसी म्हणून बोललं जातं आपल्याला, यावर काय सांगणार? त्याच्यात माझी चूक काय आहे? मराठा समाजाचा माणूस मराठा समाजाची बाजू घेतो, माळी समाजाचा माणूस माळी समाजाची बाजू घेतो, दलित समाजाचा माणूस दलित समाजाची बाजू घेतो, किंवा आदिवासी समाजाचा माणूस आदिवासी समाजाची बाजू घेतो. तर मी समजा मुसलमानांची बाजू घेतली तर मी त्याच्यात गैर काय करतो? मी घटनाबाई असं काय करतो? मी माझ्या प्रत्येक भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी करतो, त्यांच्या नावाने मी सुरुवात करतो. परंतु माझं काम करत असताना मी कोणतंही असं चुकीचं काम करत नाही, कोणत्याही समाजाला टार्गेट करत नाही. घटनेच्या चौकटीत मी माझी कामं करतो. घटनेच्या चौकटीच्या विरोधात जी लोक काम करत असतील त्यांचा कार्यक्रम लावण्याचं काम मात्र 100% मी करतो. अनेक पोलीस अधिकारी मी निलंबित केलेले आहे, अनेक IAS ऑफिसर आपण सस्पेन्शनला आणलेले आहेत, अनेकांना आपण घरी बसवलेलं आहे, अनेकांचे कपडे आपण काढलेले आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं कायद्याचं जरी नॉलेज आपण घेतलेलं असलं आणि समाजासाठी जरी आपण धडपड करीत असतो रात्रंदिवस, तरीसुद्धा मी कायद्याची चौकट सोडत नाही. आणि जर मी हे काम करत असतो आणि लोक मला ओवैसी बोलत असतात तर मला त्याचा अभिमान वाटतो, मला त्याचा असं काही कमीपणा वाटत नाही. आणि तसं वास्तविकरित्या देशामधले जे नेते आहे असदुद्दीन ओवैसी साहेब, हे माझे आदर्श आहे. मुस्लिम समाजाचे खणखणीत नेतृत्व आहे, बॅरिस्टर आहेत, घटना तज्ज्ञ आहेत आणि अशा अनेक चांगले गुण त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांनी हिंदू समाजावर टार्गेट केलेलं नाही, ह्या त्यांच्याबद्दल असणाऱ्या अफवा आहे. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल जर मला बोलत असेल मिनी ओवैसी तर त्याच्यात मला अभिमान वाटतो. साहेब, हे ओबीसी बोललं जातं तर का, तर तुम्ही पण त्यांच्यासारखे नेहमी वादग्रस्तच मुद्दे उचलता? नाही, मी वादग्रस्त मुद्दे उचलत नाही. जिथं समाजाला गरज असते आणि जिथं समाजाला ज्यावेळेला पाहिजे असतं मी तिकडं अवेलेबल होतो आणि मी आक्रमक शैलीत बोलतो. जे तसं विविध अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणे वगैरे हे माझी एक शैली आहे कामाची. त्याच्यामुळं वाद आणि एक माझं नातं हे जुडलेलं आहे. त्याच्याशी मी कधी मी त्याला पाठ दाखवले नाही. आणि संघर्ष करत असताना मी कधी मैदान सोडलं नाही. समाजावर येणारा प्रत्येक वार हा मी माझ्या छातीवर घेतलेला आहे आणि ही संघर्षाची झालर मी समाजामध्ये दाखवलेली आहे. आणि समाजातला एक माणूस अभ्यासाच्या आधारावरती, बुद्धिमत्तेच्या आधारावरती, त्याच्या एज्युकेशनल लेवलच्या आधारावरती अशा प्रकारे धाडस करू शकतो आणि अशा प्रकारे काम करू शकतो. आणि मी ज्या वेळेला वकील झाल्याच्या अगोदर
समजा मी पुढं असायचो आणि पोलीस मागं असायच्या माझे, आता पोलीस पुढं असतात आणि मी त्यांच्या मागं असतो. म्हणजे बुद्धिमत्तेने आणि एज्युकेशनच्या जोरावरती आपण हा भौतिक बदल म्हणजे हा मूलभूत बदल आपण करून दाखवलेला आहे. का तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुमच्यात जो मूलभूत बदल होतो आणि जे पेनची ताकद आहे म्हणजे कलमची जी ताकद आहे त्या ताकदीच्या आधारावरती आपण अनेक दिग्गजांना पाणी पाजू शकतो याची मला खात्री आहे आणि मला त्याचा संविधानावर माझा विश्वास आहे. 2013 साली जुन्नर शहरात दंगल झाली. असं समजलं जातं की दोन्ही गटाच्या ह्याच्यातून आपणच क्रॉस करतोय. 2013ला जी दंगल झाली होती अतिशय दुर्दैवी दंगल झाली होती. ही होता कामा नये. दंगल कुठेही परवडत नाही. आता 2013ची ती दंगल झाली ना, त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कोणालाच माहीत नाही. 2013च्या दंगलीची फायनल आर्ग्युमेंट होती आणि आमच्या वतीनं आम्ही फक्त एकच वकील दिले होते, MM सय्यद साहेब. आणि तिकडं जुन्नरच्या इतर समाजाने दुसरे वकील दिले होते वेगवेगळे. नंतर ते बायपर्केट झाले आणि नंतर परत ते एकत्र आले. तर मला ते नाव आठवत नाही त्या वकिलांचं, ते कुलकर्णी असं काहीतरी त्यांचं नाव होतं, माझं एक्झॅक्ट नाव लक्षात येत नाही. तर ते वकील साहेब फायनल आर्ग्युमेंटला गैरहजर झाले आणि गैरहजर झाल्यानंतर बराच वेळ MM सय्यद साहेब आमच्या वकिलांनी तो विषय थांबवल्याच्या नंतर कोर्टाने शेवटी नाईलाज असं सांगितलं का आता किती वेळ थांबायचं सय्यद साहेब. तर सय्यद साहेबांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाच्या वतीनं आर्ग्युमेंट केलं होतं. हे किती लोकांना माहिती आहे? कुणालाच माहीत नाही का एक मुस्लिम व्यक्ती हिंदूंच्यासाठी सुद्धा तो उभा राहतो. आणि दुसरी एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आता ही दंगल शेवटच्या टप्प्यात आहे. CR क्रमांक 66 आणि 73 ही संपलेली आहे. त्याच्यातून आपली मुलं ॲक्विटल झालेली आहेत. आता 65मध्ये खरं म्हणजे न्यायिक बाब आहे, ती बोलायला नको आहे, परंतु आपण कायद्याच्या आतलं बोलत नाही, आपण वरचं बोलतोय. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो का, मी दोन्ही समाजाच्या वतीने मी सगळ्यांचे क्रॉस घेतो आहे. मी आता सगळ्या साक्षीदारांची साक्ष मी घेतली. सगळ्या जे काही पोलीस अधिकारी होते, पंच, त्यांची मी साक्ष घेतली. जे काही मेडिकल ऑफिसर होते त्यांची मी साक्ष घेतली. फिर्यादीची साक्ष मी घेतली, क्रॉस मी घेतली. म्हणजे आता कुठं राहिलं हिंदू मुस्लिम? म्हणजे जमीर कागदी हा जर जातीवादी आहे, जमीर कागदी हा धर्मांध आहे, जमीर कागदी हा फक्त एका समाजासाठी धर्मासाठी भांडतो. मी तर सगळ्या समाजासाठी तिकडं मी वकीलपत्र दिलं आणि सगळ्या समाजासाठी म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्यांसाठी मी उभा राहिलेलो आहे कोर्टामध्ये आणि सगळ्यांसाठी साक्ष घेत आहे. त्याच्यासोबत आमच्यासोबत नैना पडवळ ताई ह्यासुद्धा माझ्यासोबत आहे. परंतु प्रमुख साक्ष ह्या मी घेतलेल्या आहे आणि दोघा समाजात साक्ष मी घेतलेलं आहे. जमीरबाई एवढं सगळं करताना की आता आण्यापासून नाण्यापर्यंत संपर्क, परत वकील जे पुणे मुंबई इकडे तिकडे फिरताना असं नाही वाटत आपल्याला की आपण फॅमिलीसाठी किती वेळ देतो? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का तुमचा जो पैसा नुकसान होतं तुमच्या पैशाचं, तर ते पैसा भरून निघतो. परंतु मी जी समाजासाठी बहुमूल्य वेळ दिलेली आहे, ती जी माझ्या मुलाबाळांसाठी मी माझी वेळ देणार होतो, ती कधीही माझी परत भरून येणार नाही. ही अमूल्य वेळ जी मी समाजासाठी खर्च केलेली आहे, हा बहुमूल्य वेळ जो मी माझ्या समाजासाठी, माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या कुटुंबासाठी मला द्यायला पाहिजे होता, परंतु माझ्या घरच्यांनी मला सांभाळून घेतलं. विशेष माझ्या पत्नीने मला अतिशय सांभाळून घेतलेलं आहे. मी अपरात्री 2 वाजता 3 वाजता येतो, तरी मी येईपर्यंत ते जेवत नाही आणि मला आल्यानंतर जेवण करणे, माझं व्यवस्थित सगळे माझे देखभाल करणे. विशेष तुम्हाला सांगतो की माझी मुलं मी पुण्याला पाठवली होती आयलंडला. एक मुलगा माझा आता शिकतो आहे आणि दुसरा माझा सेंट फ्रान्सिसला शिकत होता. केवळ मी एकटा होतो आणि माझे जेवणाचे हाल होऊ नये, मला त्रास होऊ नये, मी रात्री 2 वाजता 3 वाजता मला कोण अडचण नको म्हणून ती सगळं सोडून इकडं आली. माझ्या यशामागं माझे पत्नीचं फार मोठं योगदान आहे आणि ती माझ्यासाठी जी म्हणजे घरामध्ये जी माझ्यासाठी करते, मी म्हणजे माझ्या सगळ्या यशामध्ये तिचं फार मोठं मोलाचं योगदान आहे आणि ही खंत सतत मला राहते. आता मी बांगरवाडीला आंदोलन केलं, मी आळेफाट्याला आंदोलन केलं, मी पारुंडेला आंदोलन केलं, मी नारायणगावला आंदोलन केलं, मी ओतूरला आंदोलन केलं, मी पिंपळवंडीला आंदोलन केलं. आण्यापासून नाण्यापर्यंत कोणते आंदोलन असं गेलो तासाभरात संपलं असं होत नाही. एका बलात्कारामध्ये तुम्हाला माहिती आहे चेतनजी, मी 36 तास नॉनस्टॉप मी जुन्नर पोलीस स्टेशनला उभा होतो.
पालकमंत्र्याचा फोन आला, आमदाराचा फोन आला, खासदाराचा फोन आला, नगराध्यक्षाचा फोन आला, पण मी कुठंही डळमळीत न होता ती फिर्याद दाखल करून घेतली. आणि 36 तास समाजासाठी देणं हे काही जोक नाही आहे. 36 तास मी PI साहेबांना तिकडे थांबून ठेवलं होतं. आणि मी रोजा असतानासुद्धा माझ्या मुस्लिम समाजाचा तरुण वर्ग ज्या ज्या ठिकाणी मी संघर्ष केला आहे, जुन्नरच्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात इथे अन्याय झाला, विशेष करून माझ्या मुस्लिम तरुण जुन्नरचा, याचा मला अभिमान आहे का माझ्या एका शब्दात, एका मेसेजला हजारो मुलं येतात आणि प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या आंदोलनात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि ते आंदोलन यशस्वी करतात. माझ्या कोणत्याच आंदोलनात अशी म्हणजे अपयशी ठरले नाही किंवा हे झालं नाही. प्रत्येक आंदोलनात मी यशस्वीता प्राप्त केली आहे आणि संघर्ष केलेला आहे. समीर भाई, आपल्या मुलाबाळांना, पत्नीला आपल्या विरुद्धच आंदोलन करायची वेळ नाही ना. हा मुद्दा अतिशय रास्त सांगितलेला आहे. माझं सतत घरामध्ये खटपट उडते ह्याच विषयावरून का तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, तुम्ही आम्हाला कुठं फिरायला घेऊन जात नाही. त्याच्यामुळं आता मी थोडंसं मी कुटुंबासाठी आता ह्या वर्षापासून एक प्लॅनिंग केलं आहे का मी आता कुटुंबाला घेऊन जातो, कुटुंबाला फिरायला घेऊन जातो आणि त्यांना वेळ देत आहे. ती समीर भाई, शेवटचा प्रश्न. उमेदवारांना, आता विधानसभेचे इलेक्शन तर चालूच आहे, तर उमेदवारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन करणार किंवा काय सल्ला देणार? माझी उमेदवारांना मी ही नम्र विनंती आहे, माझी ही शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं परिपक्व झालेला हा माझा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका टिप्पणी करू नये. त्याचसोबत हे विकासाचं विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जावं, लोकांना आपले विकासाचे मुद्दे दाखवावे, तुमच्या डोक्यात काय आहे, तुम्ही काय करणार आहात तालुक्यासाठी, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार आहात, हे सगळे विजन तुम्ही मांडा लोकांसमोर, परंतु वैयक्तिक टीका टिप्पणी करू नका. त्याचसोबत माझी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे का तुम्ही ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहात जरूर त्याची कॅन्व्हिन्सिंग करा, परंतु आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन दादागिरीची भाषा वापरून, चुकीच्या पद्धतीने लोकांना दमदाट्या करून, चुकीच्या पद्धतीने मेसेज टाकून, मग लोकांना व्हायबल करून, जोरजोरात आरडाओरडा करून तुम्ही अशा गोष्टी काही करू नका जेणेकरून निवडणुकीला बाधा निर्माण होईल, आपसात तेढ निर्माण होईल. निवडणुका 15-20 दिवसाच्या असतात. सगळे माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, विशेष मुस्लिम समाजाच्या, का तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात या 15-20 दिवसाच्या निवडणुका पार पाडाव्या. त्यानंतर आपण एकत्र येऊ. नगरपालिका पुढं आहेत आणि दुसरा म्हणजे आपण मेल्यानंतर आपल्याच खांद्यावर जाणार आहोत लोकांच्या. त्याच्यामुळं कुणाशी फालतूपणे दुश्मनी घेऊ नका, वाईटपणा घेऊ नका. आता तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो. आशाताई बोचके मराठा समाजाचे आहे, खरदादा मराठा समाजाचे आहे, सत्यशील शेरकर मराठा समाजाचे आहे, अतुल शेठ बेनके मराठा समाजाचे आहे आणि मुसलमान खाली भांडतात. हा काय मूर्खपणा आहे. आणि माझी उमेदवारांना पण विनंती आहे का हे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. आणि विशेष आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, अजिबात तुम्ही खेळीमेळीच्या राजकारणात विकासावरती राजकारण करा. कुणालाही धाकधपटशाही किंवा हुकुमशाही किंवा फोन करून दमदाट्या करणे हे अतिशय चुकीचं आहे. लोकांच्या मनावर राज्य करण्याचं शिका, त्यांची मनं जिंका आणि खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण करा. आणि चांगल्या पद्धतीनं जुन्नर तालुक्याला जी एक परंपरा आहे चांगल्या मतदानाची, चांगल्या निवडणुकांची, इथं कधी असे चुकीचे प्रकार होत नाही, ही परंपरा खंडित करू नका. आणि जर यदा कदाचित तुम्ही म्हणता 90% त्याला आहे, 75% ह्याला आहे, 70% ह्याला आहे, ते पडले तर परत दुसऱ्या ठिकाणी जायला वाव ठेवा. चुकीच्या पद्धतीने कमेंट पास करू नका. तुमचे व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळे लोक बघत आहे, तुमचा तमाशा लोक बघत आहे. विनंती आहे माझी, तुम्ही असं काही करू नका. आपल्या नेत्याची तुम्ही काय असेल तर त्याची मतं मांडा, विजन मांडा, परंतु एकमेकावर टीका टिप्पणी करू नका. माझा इतिहाद ग्रुप आहे, त्याच्यावर 1100 मेंबर आहेत, 1000 मेंबर आहेत आणि त्या मेंबरमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. मी सगळ्यांना सांगितलं आहे, वादविवाद करू नका. त्यापेक्षा तुमची मतं मांडा आणि त्या मताच्या आधारावर लोकांची मनं जिंका. धन्यवाद सर. धन्यवाद. थैंक यू. वीडियो पसंद आई हो तो उसे ज़रूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूर डालें. और इसी तरह की मज़ीद वीडियो पाने के लिए चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी ज़रूर दबाएं. आपका अपना ज़मीर कागदी. अल्लाह हाफिज़.
धन्यवाद।